सध्या ठाकरे बंधूंची युती पार्टनरशिप अगदी फॉर्ममध्ये आहे. हे पत्रकार बंधू आहेत, काही संपादक बंधू आहेत, काही चॅनल्स आहेत, यांनी एवढ्या बढाया मारल्यात, अतिशय समर्पक बढाया त्यांच्या आहेत. आता ही युती रफ्तारीनं चालली आहे. पण या युतीमधीलच काही गोट्यातील काही गोष्टी आहेत. ते म्हणजे राज ठाकरेंचे निष्ठावंत पूर्वीचे प्रकाशजी महाजन यांनी टाटा बाय बाय केलेलं आहे. आणि उद्धव साहेबांची जी काही एक विश्वासू परप्रांतीय उत्तर भारतीय महिला राज्यसभेच्या खासदार आहेत, त्या प्रियंका ताई चतुर्वेदी, हे दोन्हीही ठाकरे साहेबांच्याच तालमीतील काही काळापुरते होते. आता त्यांनीच काही गौप्यस्फोट केले, त्यावेळेला पाहायचं आहे. आणि तत्पूर्वी सर्वांना रामकृष्ण हरी, मित्रांनो खाली भारत माता की जय आणि वंदे मातरम लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर व्हिडिओ शेअर करा. बघा, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची पक्षबांधणी करतो आणि कोणत्याही थराला जाऊन विरोधकाला चित करायचा प्रयत्नही करतो. करावा, सर्वांचा नैतिक अधिकार आहे. सर्वांनी आपला अधिकार हा गाजवावा किंवा आपला हक्क हा सर्वांना मिळाला पाहिजे, आम्ही या मताचे आहोत. मग या ठिकाणी झालं असं की राज ठाकरेंना देव मानणारे, अमित ठाकरेंना सुद्धा देव मानणारे जे काही प्रकाशजी महाजन आहेत, आमचे बीडचे, त्यांनी राज साहेबांना सोडून काही दिवस ते स्थिर होते. आता त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाणं पसंत केलं. त्यांच्या आता अनेक मुलाखती व्हायरल होत आहेत. त्यामुळं 2 ते 3 मुद्दे महत्त्वाचे पुढे आले. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्वावरूनच त्यांनी राज साहेबांना सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि ते त्यांना सोडून या ठिकाणी काही दिवस हे शांत होते. आता त्यांनी शिंदे साहेबांचा हात पकडलेला आहे. याच्या माध्यमातून जी काही गुपितं आहेत, काही ज्या गोष्टी आहेत, ते नक्कीच बाहेर काढतील ज्यावेळेस त्यांच्याकडे वेळ येईल तशी. पण एक चांगला नेता, एक चांगला व्यक्ती या ठिकाणी इकडे आला. आणि आला का? कारण काय? हिंदुत्वावरून. याचा अर्थ काय? त्यांनी हिंदुत्व सोडलंय का ठाकरे बंधूंनी? तर हा एक अर्थ होतो. आणि त्यांचा एक दावा आहे की जागा वाटपानंतर लाखो कार्यकर्ते हे भाजप आणि शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांसोबत येतील, त्याचा दावा आहे त्यांचा. अजून खूप काही व्हायचं बाकी आहे, अजून खूप होणार आहे, त्यांनी असंही या ठिकाणी बोललेलं आहे. मग या ठिकाणी आता बघूया आपण पुढे काय होतं नेमकं. पण असेच महाजन सारखे जे निष्ठावंत होते त्यांना आता हे लोक गद्दार म्हणत आहेत. गद्दार अजून किती लोकांना म्हणणार आहेत? सर्वांचा अधिकार आहे. तुम्ही 20-20 वर्ष भाऊ एकमेकांना बोलत नाहीत, आता बोलतात, मग त्यावेळेस ते गद्दारी होत नाही का? कुणाला गद्दार म्हणणार आहेत? ते तुम्हीच आणला होता ना. चला, प्रकाश महाजन गद्दार आहे. गद्दारी म्हणजे काय? निष्ठेची व्याख्या काय? प्रकाश महाजनवर त्यांनी दगड मारावा ज्यांनी कधी गद्दारी केली नाही, एकत्र आला नाही. जो यांच्यासाठी एकत्र आला तो मराठी माणूस जिवंत आहे, आणि दुसऱ्यासाठी एकत्र आला तो मराठी माणूस नाही आहे काय? मग आता बघा, असा विषय दुसरा आहे, ते म्हणजे प्रियंका ताई चतुर्वेदीचा. आता ठाकरे बंधूंची युती झाली, अलायन्स झालं. पण या ठिकाणी त्यांना पत्रकारांना एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता, कारण सध्या मुंबईमध्ये बटोगे तो पिटोगे असे बॅनर्स हे लावले गेलेले होते. का? सर्वांना माहिती आहे, जर समाज जर एकत्रित राहिला नाही तर नक्कीच मार खाणार किंवा त्याच्यावरती अन्याय हा नक्कीच होऊ शकतो. आता मुंबई ही सर्वांचीच आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि एक अतिशय महत्त्वाचं शहर सुद्धा मुंबई ही आपल्या आशिया खंडामधील आहे. सगळे उद्योगधंदे, सगळ्या गोष्टी हे मुंबईतच आहेत. स्पोर्टमॅन, ॲक्टर्स, पॉलिटिशियन, सर्वांचंच माहेरघर हे मुंबई आहे आणि सर्वांच्या योगदानानं मुंबई ही विकसित आहे. उद्योग असतील, हे सगळ्या गोष्टी असतील. मग ह्या मुंबईमध्ये सर्वांचा हक्क आहे हे पूर्वी आम्ही सांगायचो. आणि आता ठाकरे साहेबांच्या जे काही प्रवक्ते आहेत ते सांगतात. पण यापूर्वी असं होतं का? 5 तारखेला वरळी डोममधून
दोन भाऊ प्रथमतः एकत्रित का आले होते मराठीच्या मुद्द्यावरून. आता ह्या राजकारणामध्ये नेमका मुद्दा चाललाय कुठला, महानगरपालिकेमध्ये किंवा सगळ्या गोष्टीमध्ये हे मराठी टक्का कमी होतोय. मुंबईतून मराठी माणूस हा हद्दपार होईल आणि मुंबई ही गुजरातला जाईल. मुंबईतला मराठी टक्का कमी होईल, मराठी माणूस संपून जाईल. हे आताचे मुद्दे आहेत. मग ह्या प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी इनडायरेक्टली हे प्रियंका ताईनं या ठिकाणी ते ठाकरेंचे सगळे काही मुद्दे आहेत ते खोडून टाकले. त्यांनी सांगितलंय की उत्तर भारतीयांनी सर्वांनी या ठिकाणी भूमिपुत्रांना साथ द्यायची. आता भूमिपुत्र कुठले, कारण काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ पाहिला होता. प्रांतों में बांटते हैं, ये हमारे धर्म पे बांटते हैं, ये हमारी जाति पे बांटते हैं, ये हमारे इकोनॉमिक स्टेटस पे हमें बांटते हैं. वो मंशा इनके पोस्टर से दिखाई दी है. मैं उत्तर भारतीय, मेरे माँ बाप उत्तर भारतीय. आज मुंबई की भूमि ने उनके सारे सपने पूरे किए. मुझे रोजगार का माध्यम हो चाहे पढ़ाई का माध्यम हो मुंबई ने दिया, तो मेरी जिम्मेदारी बनती है कि मैं भूमिपुत्रों के साथ खड़ी रहूं जिन्होंने मुझे ये जगह मेरे लिए बनाई. आज वह पार्टी जिस पे ये दोष मरते हैं कि पिटेंगे, उसी पार्टी ने एक उत्तर भारतीय मूल की जो आती हैं उनको राज्यसभा में एक बड़ी जिम्मेदारी देकर भेजा है. उस पार्टी की मैं प्रवक्ता हूं. और ये लोग जो बंटवारे की काम करते हैं, मैं सारे उत्तर भारतीयों से अपील करूंगी कि अब समय आ गया है कि भूमिपुत्रों के साथ खड़े रहिए, कंधे से कंधा मिलाकर खड़े रहिए. क्योंकि आज ये आपको प्रांत में बांट रहे हैं, कल आपको किसी और कारण की वजह से बांटेंगे, पर जो बटेगा उसके साथ हमेशा भारतीय जनता पार्टी अन्य करेगी. लेकिन भारतीय जनता पार्टी तो क्या ये मान लिया रही है, ये चाहते हैं कि उत्तर भारतीय जो हैं वो भूमिपुत्रों के साथ कभी मेल ही ना खाएं. वैसे ही जैसे हिंदू मुसलमान का बंटवारा करते हैं, ये वैसे ही जो धर्मों में जातियों का बंटवारा करते हैं. क्या हमने मराठा और ओबीसी की लड़ाई नहीं देखी है? किसने शुरू की, किसकी प्रायोजित थी? तो ये लोग तो किसी भी स्तर तक याची पुष्टी मी करत नाही. व्हिडिओ असा होता की ठाकरे मुळात बिहारचे आहेत. मग आता भूमिपुत्र म्हणून नेमकी साथ ठाकरेंना द्यायची का, आम्हाला हे काहीच कळलं नाही त्यांचं. ते म्हणतात तुम्ही यांना साथ द्या, कारण पाठीमागं ट्रेन भरून परप्रांतीयाला कोण पाठवलं. नेहमी हिंदू परप्रांतीयावरतीच नेमकं मराठी नाहीत म्हणून नेमकं हाणामाऱ्या कोण केल्या, किंवा एका पाठीमागं मराठी तरुणानं आपला जीव का गमावला, असे अनेक असंख्य प्रश्न आहेत. पण या सगळ्याला मूठमाती देऊन प्रियंकाताई म्हणतात आपल्याला मुंबईनं खूप काय दिलं, आपल्याला काम दिलं, रोजगार दिला. मग हे उत्तर भारतीयाला मुंबईमध्ये काम कोण दिलं, रोजगार कोणी दिला? तर 25 वर्ष तर महानगरपालिका ठाकरेंकडे होती. मग त्यावेळेस 25 वर्षामध्ये नेमकं मुंबईमध्ये या लोकांना स्थान, नोकरी, पैसा, काम ह्या सर्व गोष्टी कोणी दिल्या? हे सगळ्याचं जे काही एक्सपोज आहे ते प्रियंका ताईनंच केलेलं आहे. म्हणजे जे शेवटी पोटामध्ये आहे ते ओठामध्ये नक्कीच आलं. आणि या सगळ्याचा परिणाम या ठिकाणी मतदारावर नक्कीच मित्रांनो होऊ शकतो. काही गोष्टी असतात, आपण त्या गोष्टी समोर घेऊन एकत्रित आलेलो आहोत, युती केलेली आहे, पण त्या गोष्टी साईडलाईन करून एक महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण एक वेगळीच भूमिका पुढे घेऊन येतो. हे सुद्धा लोकांसमोर वेळीच येत असतं. आणि हे आणायचे कामं हे प्रियंकाताईनं अतिशय उत्कृष्टपणे केलेले आहेत. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमका मुद्दा कुठला आणणार आहेत पुढे? जरी परप्रांतीय उत्तर भारतीयाचा मुद्दा आणला तर प्रियंकाताई यांनी बोलले त्याचा अर्थ काय, आणि तो मुद्दा नाही आणला तर मराठी माणूस, मराठी टक्का याचा नेमका विषय काय? आणि त्यावेळेस अजून एक प्रश्न विचारला गेला की जे काही देशपांडे साहेब आहेत मनसेचे, ते म्हणले की बटोगे तो पिटोगे आणि बटोगे नाही तुम्ही पिटोगे. आता नेमकं त्यांना कसं मारायचंय त्यांनाच माहीत. असो, हा विषय आपल्या विश्लेषणाचा नाही, पण एवढं सांगतो की या ठिकाणी आता नेमका नवीन मुद्दा नेमका हे लोक कुठला मानणार आहेत? नेमका परप्रांतीयाचा मानणार आहेत की मराठी लोकांचा मानणार आहेत? आता हे दोघांनी काही बसून ठरवावं, आणि ठरवून जे काही यांचं जे पुढची जे आपले हे असेल, वाटचाल असेल ते लोकांसमोर सांगावी. पण या ठिकाणी जी आपली प्रियंका ताईनं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे उद्धव साहेबांची भूमिका. आता राजसाहेबांची भूमिका ही वेगळीच आहे, यांची भूमिका वेगळीच आहे. आता या ठिकाणी दोघांच्या भूमिकेचं भांडण या ठिकाणी लागणार आहे, तेवढंच खरं आहे.
तुमचं मत काय आहे याच्यावरती नक्कीच खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर